आता आमची कॅटी दाखवणार आहे की ट्रेन कशी पकडायची। तर 2 मिनिटात ती ट्रेन पकडेल। ट्रेन चालू झालेली आहे, थोड्या वेळात ती पकडेल। पोचती ट्रेन। बघितलं, ट्रेनला उलट पालट करून उडी मारून वाटेल ती मेहनत करणार, पण ट्रेन पकडून दाखवणारच। कारण ह्या ट्रेनने आम्हाला लवकरात लवकर पोचायचंय, ते पण कोल्हापूरला। आताच ट्रेन चालकाला किटोनी चावायचा प्रयत्न केलाय, कारण ट्रेन थांबवत नाहीये। ठीक आहे, आता थोडस थांबवत चालले। तर आता किटो ट्रेन पकडेल, त्याच्या जवळ आले। हाताने पकडायचा प्रयत्न केलाय, पण ते काही जमलेलं नाहीये। तर आता पळून जाऊन पकडते। ठीक आहे, तर बसून घ्या ट्रेन मध्ये प्रत्येकाने पटापट। एक तर आमच्या ट्रेनला एकच डब्बा आहे, तो पण एवढा उलटा पालटा करून तुम्ही बसायचा प्रयत्न करतायत, त्याला काही अर्थ नाहीये। नाही तर ही ट्रेन आम्ही दिल्लीला घेऊन जाऊ। चुपचाप आम्ही कोल्हापूरला घेऊन चाललो होतो तुमच्या चक्करमध्ये, तुम्ही त्या ऍक्सिडेंट करायच्या प्लॅनिंग मध्ये। तर शांतीने बसून घेणार असेल तर ही ट्रेन कोल्हापूरला पोहोचव, नाही तर सीधा आम्ही दिल्लीला चाललोय। आणि अजून पण जर हेच केलं तर आम्ही सीधा फॉरेनला चाललोय ट्रेन घेऊन। नाहीतर आमचा विचार चाललाय की ट्रेनपेक्षा प्लेनच उडवायला पाहिजे आता। कारण लोक ट्रेन मध्ये एकच डब्बा आहे आणि त्याला पण पळून पकडतायत। आणि आता तर स्वतःच चालवायचा प्रयत्न चाललेला आहे, जसे की आमचा किटो। आता तो स्वतःच विचार करतोय की आपणच चालवावी ट्रेन, कोण घेऊन नाही जाते। तर ठीक आहे, शांतीने जरा ट्रेन चालकाने थांबावे, आमच्या किटोला बसायचंय। तर बसून घ्या, ट्रेनमध्ये बसून घ्या। हे असं उड्या मारून बसण्यात काही ट्रेन चालणार नाही, नाहीतर आम्ही प्लेन उडवू। आम्हाला ट्रेनमध्ये काही इंटरेस्ट उरलेला नाही आहे, कारण भरपूर पळापळी करून पकडतायत आणि असली ट्रेन आम्ही चालवणार नाही। लवकर बसून घ्या, बसा किटो, बसा ट्रेनमध्ये, बसा लवकर। खूप गोंधळ चाललेला आहे दोघांमध्ये। ही ट्रेन मी चालवणार, किटोचा हट्ट चाललेला आहे। तर जर दोघांनी ट्रेन चालवली तर डब्यात बसणार कोण, प्रवासी कोण बनणार? तर ठीक आहे, आता किटो प्रवासी बनायला तयार आहे। आत्ताच निघाली ट्रेन कोल्हापूरला। सगळ्यांनी शांतीने बसायचंय, शांतीने बसायचंय।